नमस्कार. पुढचा थिअरम बघणार आहोत. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचं प्रमेय किंवा ट्रायंगल्स अँगल बायसेक्टर थिअरम. सेमी इंग्लिशच्या मुलांनी तो थिअरम जो आहे तो पुस्तकात त्याचं स्टेटमेंट वाचून घ्या. आपण इथे प्रूफ बघणार आहोत. तर स्टेटमेंट म्हणजे प्रमेय काय आहे, तर त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजेच काय 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 सांगितलं इथे की त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचा समजा एक कोन आहे, या कोनाचा दुभाजक म्हणजे ह्या दोन यांचं बायसेक्ट करणार तर दुभाजक आहे. तर तो दुभाजक जो समोरच्या बाजूला छेदून जाणार आहे म्हणजेच इंटरसेक्ट करणार आहे, तो इंटरसेक्ट करताना ह्या बाजूचे दोन भाग होतात, हा आणि हा. तर त्या दोन भागांचं जे काही गुणोत्तर असेल म्हणजे जो काही रेशो असेल तो रेशो किती असेल, तर या ज्या उरलेल्या बाजू आहेत म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, या दोन बाजूंचा जो रेशो आहे त्या रेशोच्या प्रमाणात हे गुणोत्तर असतं असं आपल्याला इथे प्रूव्ह करायचं किंवा सिद्ध करायचं. म्हणजे हे गुणोत्तर कसं असतं, या दोन बाजूंच्या गुणोत्तरा इतकं असतं. आता आपण डायग्राम काढून घेऊ आणि मग पक्षसाध्य वगैरे लिहू. डायग्राम काढून घेऊ आधी आपण. आता अंदाज आला असेल आपल्याला काय नक्की सिद्ध करायचंय ते. एक त्रिकोण काढून घेऊ आणि एका कोनाचा कोन दुभाजक काढायचा. कुठल्याही टाईपचा एखादा त्रिकोण काढला. त्रिकोण ABC. समजा A चा आपण कोन दुभाजक काढला जो BC ला इथे छेदतोय. आता इथे कोन दुभाजक काढण्याची रचना नाही करायची आपल्याला, इथे रचना म्हणून विचारलेलं नाहीये. तर आपण इथे जस्ट थिअरम प्रूव्ह करण्यासाठी एक डायग्राम काढतोय, त्यामुळे अंदाजे तो कोन दुभाजक काढायचा. साधारण कोन दुभागतोय असं वाटलं पाहिजे. म्हणजे हा कोन दुभाजक आहे म्हणजे हे दोन कोन काय असणार आहेत, सेम असणार आहेत, सारखे असणार. आता पक्षामध्ये काय दिलंय की त्रिकोण ABC आहे A आणि इथे आपण बिंदू देऊया याला D. AD हा काय आहे, कोन दुभाजक आहे वगैरे असं आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की BD चं DC शी असलेलं गुणोत्तर हे AB चं AC शी असलेल्या गुणोत्तरा इतकं असतं हे प्रूव्ह करायचंय. म्हणजे ट्रायंगल ABC दिला असेल तर टू प्रूव्ह दॅट रेशो ऑफ BD DC इज इक्वल टू AB AC असं ते आपल्याला बघायचंय. तर पक्ष आणि साध्य लिहूया आपण. काय काय दिले त्रिकोण ABC मध्ये. पक्ष म्हणजे विभव, AD हा कोन दुभाजक. एवढीच माहिती दिलेली आहे, अजून काही फार दिलेलं नाहीये. AD हा कोन दुभाजक आणि साध्य काय करायचंय, या AD ह्या कोन दुभाजकामुळे एक रेशो तयार झालाय उरलेल्या बाजूंचा म्हणजे ही आणि ही, ह्या दोन उरलेल्या बाजूंचा म्हणजे AB चा AC शी असलेला रेशो. रेशो ऑफ AB and AC इज इक्वल टू काय असतो, तर ह्या AD मुळे समोरच्या बाजूचे दोन भाग झालेत, एक BD झाले आणि एक DC झाले. या दोन भागांचा जो रेशो आहे म्हणजे BD अपॉन DC हा जो रेशो आहे तो रेशो ह्या रेशो इतका असतो. म्हणजे ही दोन गुणोत्तर सेम असतात असं आपल्याला तिथे सिद्ध करायचं. आता थोडी वेगळ्या पद्धतीने म्हणजे पुस्तकात एका पद्धतीने दाखवलीच आहे सिद्धता. ती तुम्ही बघा, ती वाचा, ती सोपी वाटली तर ती अभ्यास करा, तसं काही हरकत नाही. ती पण सोपीच आहे तशी, फक्त ही थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने एक सिद्धता बघणार आहोत. ही थोडीशी जास्त सोपी वाटली मला म्हणून मग ह्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. तर काय करायचंय, थोडीशी रचना करायची. रचनेमध्ये काय करायचंय की हा जो D हा बिंदू आहे त्या बिंदू, आता हा D हा बिंदू कशावर आहे, AD हा कोन दुभाजकावर आहे. म्हणजेच तो काय असणार आहे की AB या बाजूपासून आणि AC या बाजूपासून समदूर म्हणजे इक्विडिस्टन्स म्हणजे इक्विडिस्टन्स वर असणार आहे तो. तर D मधून आपण काय करायचंय, लंब टाकायचंय. पुन्हा इथे रचना वगैरे करत नाहीयेत आपण, फक्त लंब वाटेल इतपत ते काढा ती रेष. तर रचना आपण अशी म्हणजे केलेली आहे. इथे हा लंब टाकलाय आपण, त्याच्यानंतर या बाजूला पण लंब टाकायचे. साधारण लंब दिसेल असा
काढा. ते समजा याला पी आणि क्यू अशी नावं दिली आपण. तर पी आणि क्यू हे काय झाले, डी पासून, आता म्हटलं तसं एडी हा एक्झॅक्टली कोण दुभाजक नाहीये, कारण मी प्रॉपर कन्स्ट्रक्शन करून कोण दुभाजक काढलेले नाही. डायग्राम मध्ये साधारण अंदाज येईल इतपत तो कोण दुभाजक, आणि त्यामुळे डी मधनं इथनं काढलेले हे लंब अशा पद्धतीने. पण ते लंब सुद्धा आपण अंदाजे काढलेले आहेत, कारण फक्त डायग्राम आपल्याला सिद्धता म्हणजे सिद्ध करण्यासाठी फक्त आपल्याला ही डायग्राम हवी आहे. तर ही डायग्राम काढून झाली. काय काय रचना केली ती लिहूया आपण इथे. डी मधून बाजू ए बी व बाजू ए सी वर लंब टाकला. तो कुठे गेलाय, ए बी चा, म्हणजे हा डीपी आहे तो लंब ए बी ला आहे, आणि हा डी क्यू आहे तो लंब ए सी ला आहे. तर डीपी लंब ए बी वर डीपी हा लंब टाकलाय, आणि डी क्यू हा लंब टाकलाय ए सी. म्हणजे डीपी इज परपेंडिक्युलर टू ए बी, डी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए सी, असं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन का केलं ते सांगते, कारण आपल्याला आत्ताच याच्या आधीच्या काही प्रमेयांमध्ये एरिया म्हणजे एरियांचा रेशो म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं हे दिलेलं आहे आपल्याला, की पाया गुणिले उंचीच्या संदर्भात असतं. पण पाया सेम असेल तर फक्त उंची राहते, उंची सेम असेल तर फक्त पाया राहतो वगैरे, त्या ह्याचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे. आता इथे दोन त्रिकोण दिसत आहेत. एक त्रिकोण आहे ए डी बी हा एक त्रिकोण, आणि दुसरा आहे ए डी सी. तर ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला बघायचं आहे, म्हणजेच या दोन त्रिकोणांच्या एरियाचं रेशो बघायचं आहे आपल्याला सिद्धतामध्ये. तर तो रेशो कसा येईल ते आपण बघूया. आता डी हा बिंदू कशावर आहे, तर एडी या कोन दुभाजकावर आहे. म्हणजे डी पासून ए बी आणि ए सी समदूर असणार. ए बी आणि ए सी समदूर असणार, तर डी हा बिंदूचा लाईन पासूनचं अंतर म्हणजे ए बी पासूनचं अंतर, किंवा डी या बिंदूचं ए सी पासूनचं अंतर कसं मोजतो आपण, तर डी मधून ए बी ला लंब टाकला की ए बी पासून डी चं अंतर मिळालं, डी मधून ए सी ला लंब टाकला की डी पासून ए सी चं अंतर मिळालं. म्हणजे काय की डिस्टन्स कसा आपण कॅल्क्युलेट करतो, एखादा पॉइंट दिलाय आणि एखादी लाईन दिली, या दोन मधलं डिस्टन्स कसं घेतो आपण, तर ह्या पॉइंट मधून ह्या लाईन वर परपेंडिक्युलर टाकला की लेंथ ऑफ दॅट परपेंडिक्युलर इज डिस्टन्स बिटवीन दिस पॉइंट अँड दिस लाईन, असं आपण ते म्हणतो. तर डीपी हे काय होणार आहे, डीपी इज डिस्टन्स बिटवीन दिस पॉइंट अँड दिस लाईन अँड दिस पॉइंट अँड दिस लाईन. पण डी इज काय, एडी हा काय दाखवलाय, अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर वर असलेला हा पॉइंट आहे, म्हणजेच काय असणार आहे, डी हा इक्वी डिस्टन्स असणार आहे कोणापासून, एसी पासून पण आणि ए बी पासून पण. म्हणजेच काय झालं की ही डीपी ही जी लाईन आहे ती आणि डी क्यू ही लाईन आहे, हे दोन्ही परपेंडिक्युलर काय झाले, सेम लेंथचे झाले. म्हणजे डीपी इज इक्वल टू डी क्यू असं आपल्याला मिळणार आहे, कारण डी हा बिंदू ह्या अँगल बायसेक्टर वर असल्यामुळे. तर आपण असं लिहिणार की डी हा कोन दुभाजकावर आहे, त्यामुळे त्या बिंदूचं तो कसा असणार आहे, तो बाजूंपासून समदूर असतो. त्यामुळे डी हा ए बी व ए सी पासून समदूर आहे, ए सी पासून सारख्या अंतरावर आहे, पासून समदूर आहे. मग डी हा ए बी पासून समदूर आहे म्हणजेच काय की डीपी इज इक्वल टू डी क्यू होणार, कारण का डीपी आणि डी क्यू हे डिस्टन्स आहे कोणाचं, डी पासून ए बी चं आणि डी पासून ए सी चं, हे डिस्टन्स काय होणार आहे, सेम होणार आहे. म्हणून डीपी इज इक्वल टू डी क्यू, ही दोन्ही डिस्टन्स सेम असणार आहेत. समीकरण 1 इक्वेशन 1 डीपी इज इक्वल टू डी क्यू हे आपल्याला मिळालं. आता आपण एरियाचं म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर हा कन्सेप्ट वापरणार आहोत. क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजेच काय इंग्लिशमध्ये, ही एरियाचा रेशो काय आहे तो आपण बघणार. कोणते दोन त्रिकोण आहेत, हा एक त्रिकोण आहे एक नंबरचा, आणि हा दुसरा त्रिकोण आहे. आता आपण ह्या बाजूने थोडंसं बघणार, म्हणजे ए डी बी ला आपण जर ए बी हा पाया घेतला म्हणजे असा होणार, तो ए डी बी हा ए बी हा पाया घेतला तर ए बी इथे कुठेतरी तो पी हा बिंदू आहे, आणि इथे असा कुठेतरी हा डी हा बिंदू आहे. हा असा इकडे आडवा करून घेतला तर हा
अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. हे जर असेल तर यासाठी काय होणार आहे, डीपी ही उंची होणार आहे आणि एबी हा पाया होणार आहे. म्हणजे पाया गुणिले उंची त्या पद्धतीने लिहायला हवं. बरोबर. तसं दुसरा हा त्रिकोण पण असा आडवा करून घेतला आणि एसी हा पाया घेतला तर उंची काय होणार मग डीक्यू. पाया बदलला की उंची बदलते त्रिकोणाची. जो तुम्ही पाया घ्याल त्यानुसार उंची काय होणार आहे ते बदलणार. त्यामुळे त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने काढता येऊ शकतात. म्हणजे पाया कोणता घ्याल त्याप्रमाणे उंची येणार आहे आणि त्याप्रमाणे मग पाया गुणिले उंची वगैरे ते आपण फॉर्म्युल्यात वापरतो आणि मग क्षेत्रफळ काढतो. तर इथे ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 चं काय करणार आहोत आपण, तर बेस आपण एबी घेणार आहोत आणि ह्याचा बेस एसी घेणार आहोत. बेस असा घेतल्यामुळे डीपी विल बी हाईट आणि ह्याला डीक्यू इज हाईट. सो डीपी आणि डीक्यू हाईट होतील आणि एबी आणि एसी हे बेस होतील 1 आणि 2 नंबरच्या ट्रायंगल साठी. तर आपण एरियाचा आता रेशो घेणार आहोत. म्हणजे आता क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर घेतलं तर कसं येईल बघूया आपण. त्रिकोण एडीबी व त्रिकोण एडीसी मध्ये हे दोन त्रिकोण आहेत त्यांचं जर गुणोत्तर घेतलं एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी, हे किती 3 प्रकारे घेता येईल ना. एकदा हा बेस घेतला तर एक हाईट येईल त्याप्रमाणे एरिया काढता येईल. हा बेस घेतला तर एक हाईट येईल त्याप्रमाणे एरिया काढता येईल. हा बेस म्हणून घेतला तर एक वेगळी हाईट येईल त्याप्रमाणे एरिया कॅल्क्युलेट करता येईल. सो हे 3 प्रकारे करू शकतो आपण. तर एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी बरोबर. एडीबीचं काय पाया गुणिले उंची. आता काय घेणार आहोत पाया, आपण पाया घेणार आहोत एबी. एबी पाया घेतल्यामुळे उंची झाली डी. उंची का बदलली, पायावर जो लंब असतो ती त्याची उंची असते त्या त्रिकोणाची. म्हणजेच काय, पायावर जिथे लंब असतो समोरच्या बिंदूतून म्हणजे समोरच्या शिरोबिंदूतून ती त्याची काय असते उंची असते त्या पायासाठी. हा जर मी पाया घेतला बीडी तर ही उंची होईल का मग नाही, कारण बीडी पाया आहे. मग पायावर जो लंब आहे समोरच्या बिंदूतून जो आपण लंब टाकू ती त्याची उंची होणार. त्यामुळे लक्षात आलं कसं वेगवेगळ्या पद्धतीने एरियाज काढू शकतो आणि किती तीनही वेगवेगळ्या पद्धतीने काढलं तरी शेवटी एरिया सेमच येणार आहे. क्षेत्रफळ सेमच येणार आहे, ते काही बदलणार नाही. फक्त पाया बदलला की उंची बदलते एवढं लक्षात ठेवा. तर पाया हा एबी आहे, मग पाया एबी इंटू हाईट येणार मग तिथे डीक्यू अपॉन त्याचा पाया आपण एसी घेतोय तर हाईट येणार डीक्यू. सो एसी इंटू डीक्यू बेस इंटू हाईट अशा पद्धतीने आला. पण इक्वेशन 1 मध्ये डीपी इज इक्वल टू डीक्यू. डीपी आणि डीक्यू सेम आहेत म्हणजे फक्त काय राहिलं एबी अपॉन एसी इज इक्वल टू एबी अपॉन एसी. कारण डीक्यू गेले कारण समीकरण 1 वरून. समीकरण 1 वरून आपण असं काय म्हणू शकतो, कारण डीपी इज इक्वल टू डीक्यू आहे त्यामुळे डीपी आणि डीक्यूच्या लेंथ सेम असणार त्यामुळे सेम नंबर असेल तो इथनं कॅन्सल होईल. फक्त एबी आणि एसी राहील. त्याला आता समीकरण 2 म्हणूया. समीकरण 2 मध्ये काय मिळालं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू एबी अपॉन एसी. हे समीकरण 2 मिळालं. आता हे झालं. त्याच्यानंतर पुन्हा 1 नंबरचा आणि 2 नंबरचा हेच त्रिकोण घ्यायचे. एरियाचाच आपण रेशो घ्यायचा आहे. पण आता रेशो काय येईल ते बघूया, कारण बेस वेगळा घ्यायचा आहे. पाया वेगळा घेऊन क्षेत्रफळांचा गुणोत्तर काय येतं ते आता बघूया. तसेच एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू पाया गुणिले उंची. आता बीडी हा पाया घेतला तर ह्या ए मधून जो काही आपण इथनं लंब टाकू, आता हा डी लंब असेल असं माहित नाही पण जो काही लंब टाकू आपण असा इथे काहीतरी ई वगैरे बिंदू असेल तर तो जो काही लंब येणार आहे तो या बीडी साठी उंची असणार आहे. मग तो कधी कधी लंब आतमध्ये येतो कधी त्रिकोणाच्या बाहेर येतो. तर त्रिकोण हा एडीबी असा आहे, ए डी बी असा आहे. तर हा लंब आपण जो टाकू तो त्याची उंची होणार आहे आणि बीडी हा पाया होणार आहे. आणि पुढचा त्रिकोण आहे ए डी आणि सी. या त्रिकोणात पण हा जो लंब टाकू तो उंची होणार आहे आणि डीसी हा पाया होणार आहे. तर अशा पद्धतीने आता इथे काय आहे, हा ए आणि हा ए सेमच आहे ना त्यामुळे ए मधून लंब एकाच ठिकाणी जाणार आहे समोरच्या लाईनवर. एकदा लंब ह्या ठिकाणी इथे मग एकदा लंब ह्या ठिकाणी, जे वेगवेगळे लंब येणार नाहीत, एकदाच एकाच ठिकाणी समोर जाऊन लंब असणार आहे. म्हणजेच काय
की ट्रायंगल एबीडी आणि ट्रायंगल एडीसी मध्ये जर बेस आपण बीडी आणि डीसी जर कन्सिडर केले तर त्यासाठी जी हाईट असणार आहे ती युनिक असणार आहे, एकच असणार आहे. कारण समोरच्या पॉइंट मधनं ह्या बीसी ह्या लाईनवर एकदाच परपेंडिक्युलर टाकता येईल, एकाच ठिकाणी फक्त परपेंडिक्युलर टाकता येईल. तो ज्या ठिकाणी टाकता येईल तो जो परपेंडिक्युलर होईल ती हाईट असणार आहे दोन्ही ट्रायंगलसाठी, एबीडी आणि एडीसी या दोन्ही ट्रायंगलसाठी. या दोन्ही ट्रायंगलसाठी हा जो इथे परपेंडिक्युलर असेल तो हाईट असणार आहे. आणि बेस आता कन्सिडर करणार आहोत आपण बीडी आणि डीसी. तर मग ट्रायंगल एबीडी अपॉन ट्रायंगल एडीसी बरोबर किती होणार, बीडी अपॉन डीसी. हे का म्हणते मी, कारण दोघांची हाईट सेम असणार आहे. रिझन याला इक्वेशन 3 हा नंबर देऊया. आणि रिझन याचा असा आहे, दोन्ही त्रिकोण एबी एडीबी व त्रिकोण एडीसी सारख्या उंचीचे आहेत. सारख्या उंचीचे. सारखी उंची का होणार आहे, लक्षात येईल. बीडी आणि डीसी हा बेस घेतला तर ए मधून एकच आपण लंब टाकणार, तोच कॉमन असणार आहे जो बीडी साठी पण उंची असणार आहे आणि या डीसी साठी पण उंची असणार आहे. त्यामुळे बीडी अपॉन डीसी एवढंच आलं, कारण उंची सेम आली. इथे पण तेच आलं, तो उंची सेम आल्यामुळे कॅन्सल झाली, नुसते पाया राहिले एबी अपॉन एसी. इथे पण बीडी अपॉन डीसी राहील. आता समीकरण 3 आणि समीकरण 2 वरून काय दिसतंय बघा, लेफ्ट साइड अगदी सेम आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी वगैरे. हीच लेफ्ट साइड इथे इक्वेशन 3 मध्ये पण आहे. त्या दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साइड सेम असेल तर राईट साइड पण सेम असली पाहिजे. मग राईट साइड काय आहे, एबी अपॉन एसी आणि ह्याची बीडी अपॉन डीसी. त्यामुळे आपण म्हणणार समीकरण 2 व 3 वरून डाव्या बाजू सारख्या असल्यामुळे उजव्या बाजू पण सारख्या असणार. म्हणून समीकरण 2 व 3 वरून काय मिळालं आपल्याला, एबी अपॉन एसी इज इक्वल टू बीडी अपॉन डीसी. आणि हेच आपलं साध्य होतं. टू प्रूव्ह दॅट आपलं काय होतं, प्रूव्ह करायचं हेच होतं, ते आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. काय असतं की एखादा अँगल बायसेक्टर त्रिकोण ट्रायंगल मध्ये असा जर टाकलेला असेल तर एबी अपॉन एसी इज इक्वल टू काय असतं, बीडी अपॉन डीसी. हे रेशो दोन्ही सेम असतात. तर हे अगदी सोप्या पद्धतीने आपण प्रूव्ह केलं. पुस्तकात एका वेगळ्या पद्धतीने मेथड दिलेली आहे. तुम्हाला जर पुस्तकातली मेथड जास्त सोपी वाटत असेल तर ती तुम्ही वापरा, किंवा ही मेथड पण अगदी सोपी आहे, ही वापरू शकता. कारण आपण काय केली, रचना फक्त D1 हे 2 पॉइंट्स टाकले. हे इक्वी डिस्टन्स असल्यामुळे एकदा आपण ह्या बाजूने आणि ह्या बाजूने त्याचा एरिया काढला आणि त्याचा रेशो घेतला, आणि एकदा हा त्रिकोण अशा पद्धतीने घेऊन त्या 2 त्रिकोणांचा एरियाचा रेशो घेतला. ते दोन्ही सेम असल्यामुळे हे आणि हे पण काय आलं, सेम आलं आणि आपलं प्रूव्ह झालं.